कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितलं 5 ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमीच्या मास्टर प्लॅन. राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी, निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीनं कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमी भाव द्यावा, तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करावी. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावेत. अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. आणि तसेच विरोधकांनी सुद्धा याच मुद्द्यावर बोट ठेवत सरकारवर टीका केली आहे. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांना विनंती केली आहे की आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपये भाव मिळतो म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. म्हणून मी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांना म्हटलं आहे की काही झालं तरी कांदा विकत घ्या. कांद्याचं शेल्फ लाईफ जास्त नाही. त्याची खरेदी, साठवणूक करून तो पुन्हा बाजारात आणायचा हे सगळं अडचणीचं असतं. पण आपल्या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रात शिवराजसिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होते आहे. कांद्याच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम सोहळ्यासाठी उपस्थिती लावली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या आणि घरकुल लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. आमच्या शेतकऱ्यांकरता देखील माननीय शिवराजजींना आम्ही विनंती केली. विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या. कांदा नाशिवंत आहे. कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये. त्यामुळे त्याची खरेदी करून, साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात. पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.